Everyone, it's Gulab Thomre and welcome to the channel Edion Tips. I hope की थंबनेल बघून तुम्हाला एक ओव्हरऑल आयडिया आली असेल की आपल्या आजच्या लेक्चरचा टॉपिक काय असणार आहे. ओके, अँड आवर टॉपिक इज द हाऊ टू कवर द बॅकलॉग. ओके, बऱ्याच स्टुडंटचा आता नोव्हेंबर एंडिंग आला आहे, त्यामुळं बऱ्याच स्टुडंटचा बॅकलॉग हा क्रिएट झालेलाच असतो. मग ते स्टुडंट ऑफलाईन स्टडी करत असतील किंवा ऑनलाईन स्टडी करत असतील. ओके, आणि त्याचंच आवर टुडेज टॉपिक इज द हाऊ टू कवर द बॅकलॉग, म्हणजे बॅकलॉग कवर कसा करायचा. ओके, पहिली गोष्ट तर अजिबात भिवू नका. अजिबात भिवू नका की माझा बॅकलॉग झाला आहे आणि माझं आता सिलेक्शन होणार नाही, किंवा मी MBBSसाठी क्वालिफाय होणार नाही, किंवा मी नीट क्रॅक करणार नाही. अजिबात भिवू नका. डोंट ओव्हर थिंक. पहिली गोष्ट, स्टील वी हॅव टाईम अँड कॅन चेंज सो मेनी थिंग्स. म्हणजे आपल्याकडे अजून देखील 4 ते 5 महिने, जर इथून पुढे देखील तुम्ही सिरियसपणे अभ्यास केला ना, स्टील यू कॅन चेंज सो मेनी थिंग्स. ओके, माझ्या वेळेस जेव्हा मी नीटची प्रिपरेशन करतो तेव्हा देखील माझा देखील बॅकलॉग आला होता. मी प्युअरली ऑनलाईन स्टडी करून मी नीट क्रॅक केली. सो माझ्या वेळेससुद्धा बॅकलॉग हा प्रॉब्लेम आलेला, आणि मी कसा ओव्हरकम केला त्याचं एक शॉर्टमध्ये माझी जर्नी आय एम गोइंग टू शेअर विथ यू. ओके, पहिली गोष्ट तर तुमचा जर बॅकलॉग आला असेल, ओके, पहिली गोष्ट फॉलो करंट अजिबात सोडू नका. ओके, करंट अजिबात सोडू नका. करंट डोंट स्किप इट, जस्ट डोंट स्किप इट. कारण करंट जर तुम्ही सोडला, बॅकलॉगच्या पाठीमागे लागला, देन अजूनही परत बॅकलॉग क्रिएट होतं ना. त्यामुळं करंट अजिबात सोडू नका. जस्ट फॉलो करंट, आणि सायमल्टेनियसली बॅकलॉग सोबत कवर करत जायचं, परंतु करंट अजिबात सोडू नका. ओके, दुसरी गोष्ट म्हणजे काय करायचं तर पी डी एफ म्हणजे सपोज तुमचं एक काय बॅकलॉगचं काही टॉपिक असतील, देन काय करायचं, तर टॉपिकचं पहिली गोष्ट तर पी डी एफ ओपन करायचं, आणि त्या पी डी एफमधून समजून घ्यायचा ट्राय करा. जर पी डी एफमधून जर तो टॉपिक तुम्हाला समजला, देन वेल अँड गुड. परंतु पहिल्यांदा थ्योरी बघायची, थ्योरीवरून क्वेश्चन सॉल्व करायचे ट्राय. क्वेश्चन जर सॉल्व झाले त्यानंतर PYQ सॉल्व करायचे. त्या टॉपिकवरती कोणते PYQ पडल्यात ना, ते PYQ जर सॉल्व झाले, देन युअर टॉपिक इज डन अँड गुड. ओके, परंतु जर तेवढ्यावरून जर जस्ट थ्योरी रीड केली पी डी एफमधून, आणि जर क्वेश्चन सॉल्व होत नसतील, PYQ सॉल्व होत नसतील, देन यू मस्ट गो फॉर लेक्चर. परंतु जर इथली पी डी एफ रीड केली आणि तुम्हाला जर क्वेश्चन देखील सॉल्व होतात, आणि काय म्हणतात PYQ देखील सॉल्व होत असतील, देन नो नीड ऑफ लेक्चर. ओके, डिपेंड ऑन यू. जर पी डी एफवरून तुम्हाला जर सुटत असतील, PYQ सुटत असतील ना, देन लेक्चर बघायची त्या टॉपिकचे लेक्चर बघायची गरज. परंतु जर पी डी एफवरून जर तुम्हाला क्वेश्चन सॉल्व होत नसतील, देन यू मस्ट गो फॉर लेक्चर. ओके, दिस इज सेकंड क्रायटेरिया. आणि डेली थोडासा टायमिंग द्या बॅकलॉगसाठी डेली थोडा टायमिंग द्यायचा. म्हणजे सपोज तुमचं आता टायमिंग कसं ॲडजस्ट होतं त्यानुसार दिवसातून सपोज 1-1.5 तास, 2 तास, 1.5 ते 2 तास ऑन ॲन ॲव्हरेज हा डेली 1.5 ते 2 तास तरी बॅकलॉगसाठी द्या डेफिनेटली. आणि टेस्ट, आता फोर्थ पॉईंट इज द टेस्ट म्हणजे काय, तर सपोज एक बॅकलॉगचा टॉपिक आहे तुमचा, आणि सध्या करंटला वेगळा टॉपिक चालू आहे, आणि क्लासवाल्याने काय केलं की बाबा एक पाठीमागच्या बॅकलॉग म्हणजे पाठीमागच्या टॉपिकवरती टेस्ट शेड्यूल केली. देन तुम्ही काय करू शकता की बाबा तो टॉपिक करंट तर फॉलो करायचं, परंतु सायमल्टेनियसली थोडंसं कन्सन्ट्रेशन काय करायचं, बॅकलॉगच्या टॉपिकवरती कन्सन्ट्रेट करायचं, आणि त्यावरून तो टॉपिक टेस्टच्या निमित्तानं कवर करून घ्या, जेणेकरून तुमचा टेस्टचा पण स्कोअर बूस्टअप होईल, आणि एक बॅकलॉगमधला एक टॉपिक देखील कवर होईल. परंतु त्याच्यामुळं इकडं काय म्हणतात, करंटवरचं कॉन्सन्ट्रेशन कमी होऊ दे नका. थोडंसं यू कॅन ॲडजस्ट इट, यू हॅव टू ॲडजस्ट इट, म्हणजे ऑप्शनच नाही. परंतु त्याच्यामुळे करंट देखील सोडू नका, करंटचा बॅकलॉग होऊ देऊ नका आता परत, पहिली गोष्ट तर. त्यामुळं दोन्हीकडं कवर होईल, ह्या थोडंसं मॅनेज करा. त्यानंतर बॅकलॉगचे जे आहेत ना, इम्पॉर्टंट टॉपिक्स थोडेसे काय म्हणतात, इम्पॉर्टंट टॉपिक पहिला करा. म्हणजे जसं की आता सपोज फिजिक्सचं जर बघितलं, रोटेशनचं जर बॅकलॉग असेल तुमचं, तर रोटेशन पहिला करा. सॉलिडचा पण बॅकलॉग असेल, देन पहिला रोटेशन करा, आणि त्यानंतर सॉलिड नंतर करता येईल. ओके, ह्यानुसार करा. आणि त्यानंतर लास्ट पॉईंट इज द हॉलिडेज म्हणजे जेवढे का हॉलिडेज वगैरे तुम्हाला भेटतील, जसं की संडे असू द्या किंवा कोणता हॉलिडे असू द्या, तो कम्प्लिटली फुल्ली यूज करायचा, होल डे. अजिबात आता इथून पुढं मित्रांसोबत वगैरे फिरायचं वगैरे, किंवा इकडं तिकडं टावाळे करायचे, जे काही तुमच्या ॲक्टिव्हिटी असतील थोड्याशा कमी करा. एवढे 4-5 महिने, त्यानंतर सगळ्या गोष्टी परत तुम्हाला करायला भेटतील. ओके,
or I'm going to repeat all the points once again. जस्ट 1 मिनिट. ओके, पहिली गोष्ट तर फॉलो करंट अजिबात सोडायचं नाही. ओके, करंट अजिबात सोडायचं नाही. आणि पहिल्या स्टार्टिंगला 2 नंबर, आता बॅकलॉग कवर करताना PDF पहिल्या स्टार्टिंगला PDF बघायची. एक टॉपिक आहे, सपोज कोणता टॉपिक असू दे ते टॉपिक घ्यायचा, त्याचं पहिल्या स्टार्टिंगला PDF ओपन करायची. जर PDF मधून त्याची थ्योरी रीड करून क्वेश्चन सॉल्व करायचा ट्राय करायचा. क्वेश्चन जर सॉल्व झाले तिथलेच, देन PYQ सॉल्व करायचे. त्याच्यावरती जेवढे काय PYQ पडले असतील पाठीमागेच्या जेवढ्या इयरमध्ये नीटमध्ये तेवढे PYQ सॉल्व करायला ट्राय करायचं. जर PYQ पण सॉल्व झाले देन लेक्चर बघायची गरज नाही. परंतु जर PYQ सॉल्व होत नसतील तुम्हाला, देन यू मस्ट गो फॉर लेक्चर. अजिबात स्किप करायचं. आणि डेली सम टाईम फॉर बॅकलॉगसाठी थोडासा डेली टाईम द्या. ओके, त्यानंतर टेस्ट म्हणजे करंट तर करायचंच, परंतु टेस्टसाठी पण सायमल्टेनियसली त्याला ॲडजस्ट करून थोडंसं घ्यायचं. आणि त्यानंतर पहिले इम्पॉर्टंट टॉपिक्स करा, आणि त्यानंतर हॉलिडेज कंपल्सरी फुल्ली यूज करायचे. ओके, आय होप की इट विल बी युजफुल फॉर यू. एक म्हणजे माझ्या जर्नीच्या वेळेस मी हे पॉईंट्स यूज केलेले, आणि आय हॅव शेअर्ड दिस पॉईंट विथ यू. ओके, आणि फाईट टिल लास्ट सेकंद. अजिबात शेवटपर्यंत सोडायचं नाही. नीटच्या लास्ट सेकंदापर्यंत अजिबात होप नाही सोडायची. आता माझा बॅकलॉग आला आहे किंवा अजून खूप प्रॉब्लेम येणार आहे तुम्हाला नंतर देखील. अजिबात भ्यायचं नाही. डोंट फिअर. स्टील वी हॅव टाईम अँड वी कॅन चेंज सो मेनी थिंग्स. फाईट टिल लास्ट सेकंड. शेवटच्या क्षणापर्यंत लढायचं. आता नीटच्या ह्याच्यात आलो आहे ना, मग सोडायचं नाही. फाईट टिल लास्ट सेकंड. ओके, एवढे 6 पॉईंट फॉलो करा. पहिली गोष्ट फॉलो करंट सोडायचं नाही अजिबात. पहिल्यांदा PDF मधून जर समजून घ्यायचं ट्राय करा. जर PDF मधून समजलं वेल अँड गुड, नाही समजलं देन डायरेक्टली गो फॉर लेक्चर. ओके, डेली थोडासा टायमिंग द्या. त्यानंतर तो जर एखादा टॉपिक तुमचा बॅकलॉगमधला टॉपिक असेल देन टेस्टच्या निमित्तानं असं काय म्हणतात कंप्लीट घ्या ट्राय करा, जेणेकरून दोन्हीकडून तुम्हाला फायदा होईल. दुसरी गोष्ट म्हणजे त्यानंतर पहिल्या स्टार्टिंगला इम्पॉर्टंट टॉपिकला थोडीशी प्रायोरिटी जास्ती द्या, आणि हॉलिडेज फुल्ली यूज करायची. ओके, अँड आवर मेन पॉईंट इज द फाईट टिल लास्ट सेकंड. अजिबात शेवटपर्यंत लढायचं. ओके, I wish you all the very best and thank you so much. Bye bye.